संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं शाई फेकल्याची घटना घडली। या घटनेचा आमदार रोहित पवार यांनी जाहीर निषेध केला। हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे, त्यामुळे या भ्याड कृत्यामागील मास्टर माइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा असं रोहित पवार म्हणाले। प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाईफेकचा आमदार अमोल मिटकरी यांनीही निषेध व्यक्त केलाय। काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी हा हल्ला केला असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून निषेध व्यक्त करतो असं मिटकरी म्हणाले। प्रवीण गायकवाडांना काळं फासल्याचा पुरुषोत्तम खेडेकरांच्या संभाजी ब्रिगेडकडून निषेध करण्यात आला। काळं फासणारा दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे। मराठा समाज या घटनेचा जाहीर निषेध करणार नाही तर या काटेचा करेक्ट कार्यक्रम करणार असं संभाजी ब्रिगेडच्या प्रशांत धुमाळ यांनी म्हटलेलं आहे। वाशिम इथल्या नागरी सत्कार सोहळ्यादरम्यान जलसंधारण मंत्री संजय राठोड भावनिक झाले। बंजारा समाजाचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे, मला जे प्रेम आणि जिव्हाळा मिळाला त्यामुळे मी भारावून गेल्याचं राठोड म्हणाले। यावेळी भाषण करताना संजय राठोड भावुक झाले। श्रीरामपूरच्या एमआयडीसी परिसरात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीच्या केव्ही उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार हेमंत ओगलेंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। बीडमध्ये खासदार बजरंग सोनावणे यांच्या समर्थकांनी चक्क हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटो सेशन केलं। इतकंच नाही तर ते फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर सुद्धा शेअर केले। मात्र हे शो ऑफ चांगलंच अंगलट आले। पोलिसांना याची माहिती मिळतात तात्काळ कारवाई करत 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळमध्ये बच्चू कडूंनी सातबारा कोरा यात्रा सुरू केली। यात्रेच्या 7व्या दिवशी बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदवला। सरकारला शेतकरी जनतेचे हाल दिसत नाही, त्यामुळे सरकारचे डोळे उघडण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधून पदयात्रा निघाल्याचं यावेळी बच्चू कडू म्हणाले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार अरविंद सावंत आढावा घेत आहेत। यवतमाळमध्ये पदाधिकाऱ्यांशी बैठका घेऊन बूथनिहाय संघटनात्मक बांधणी करण्याचे निर्देश दिले। जळगावच्या मुक्ताईनगर जवळील पूर्णा नदीवर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी या शेतकऱ्यांना जलसमाधी आंदोलन करण्यापासून रोखलंय। इंदोर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। या आंदोलनात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी झाले। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांविरोधात सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले। गायकवाडांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याचा निषेध करण्यात आला। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 किल्ल्यांचा समावेश झाला। या आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असं विधान मंत्री नितेश राणेंनी केले। तसंच खरे शिवप्रेमी आणि शिवरायांचे खरे मावळे कसे असावेत याचं उत्तम उदाहरण नरेंद्र मोदी आहेत असंही राणेंनी म्हटलंय। युनेस्कोमध्ये बागलाणच्या साल्हेर किल्ल्याची निवड झाल्यानंतर भर पावसात पर्यटक ट्रेकिंग करायला आल्याचं दिसून आलं। युनेस्कोत साल्हेर किल्ल्याची निवड झाल्यानंतर स्थानिकांनी जल्लोष करत सरकारचे आभार मानले। चंद्रपूर शहरातील विविध भागात पाणीपुरवठा भूमिगत गटारांच्या कामासाठी खोदकामं सुरू आहेत। यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत। त्या लक्षात घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराचा दौरा करत अधिकाऱ्यांना रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। सांगलीच्या पलूस तालुक्यात रस्त्यासाठी एका तरुणानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साद घातली आहे। बुर्ली गावातील पदाप्पा मळा या ठिकाणी वस्तीवर पक्का रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना चिखलातून वाट काढत जावं लागतंय। यावेळी रस्त्याची दखल घेऊन तातडीनं रस्ता करून द्यावा अशी मागणी केलेली आहे। नांदेडच्या ग्रामीण भागातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय। डांबरी रस्ते चक्क हातानं उखरून काढल्याचं ग्रामस्थांनी व्हिडिओ केला। 4 तालुक्यातील विविध रस्त्याचे असे व्हिडिओ व्हायरल झाले। हा बघा हातानं निघते, हा बघा हे हातानं निघते, याच्यावर लेअर किती आहे बघा। रत्नागिरी जिल्ह्यातील गोवा किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। सुवर्णदुर्ग किल्ल्याला लागूनच असलेल्या या किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे आणि या किल्ल्याच्या 4ही बाजूचे बुरुज ढासळले। किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी आला, मात्र तो कुठे खर्च झाला याचं उत्तर प्रशासनाकडे नाहीये। वेळीच या किल्ल्याची डागडुजी न केल्यास हा किल्ला कायमचा नष्ट होण्याची शक्यता आहे। अकोल्यात राईटवे या सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय एकता मशीद परिषद उपक्रम राबवण्यात आलाय। मस्जिद आणि इस्लामाबाबत असणारं गैरसमज दूर करून इस्लामाविषयी माहिती देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आलाय। यात इस्लाम धर्म, रोजाचं महत्त्व आणि मशिदीतील प्रार्थनांची माहिती देण्यात आली। पुण्यात पावसामुळे बंद करण्यात आलेली अंधारबन नेचर ट्रेल आणि कुंडलिका व्हॅली पर्यटन स्थळ पुन्हा पर्यटनासाठी खुली करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली। या भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे, त्यामुळे ही पर्यटन स्थळ लवकरात लवकर खुली करावीत अशी मागणी होते।
दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी संभाजीनगरातील 10,000 एकर जागेचं भूसंपादन करण्यात येणार आहे। ऑरिक शेंद्र आणि बिडकीन परिसरात 8,000 एकराच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या 2 महिन्यात सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी नोटीस आणि अन्य प्रक्रिया 2 महिन्यात पूर्ण केली जाईल, अशी घोषणा केंद्रात उद्योग सचिव आणि संभाजीनगरात केलेली आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी सुगंधी तंबाखू आणि मावा अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। या कारवाई सुगंधी मावा आणि तंबाखू असा 1,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। कोल्हापूरच्या गडिंग्लज शहरात मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाई 4 महिलांसह 12 जणांवर कारवाई करण्यात आली। या 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गडिंग्लज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण गडिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे। संभाजीनगरच्या तळेगाव येथील शेतकरी बाळू गव्हाड यांनी शनिवारी पाण्याच्या टाकीवर चढून कर्जमाफीसाठी शोले स्टाईल आंदोलन केले। पावसाळी अधिवेशनात सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्यानं त्यांनी हे आंदोलन केले। पुणे महानगर परिवहन महामंडळानं बस सेवेत सुधारणा आणण्यासाठी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 1400 कर्मचाऱ्यांवर 2 महिन्यात कारवाई करून 8 लाखांचा दंड वसूल केला। तसंच तिकीट न काढणाऱ्या 2,500 फुकट्या प्रवाशांकडून 12 लाखांचा दंड वसूल केला। गिरीश महाजन हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे, जगविख्यात माणूस आहे। मी लहान माणूस आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मला कोणी ओळखत नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला। कोण एकनाथ खडसे असं म्हणत काल महाजन यांनी खडसेंना डिवसलं होतं, त्याला खडसेंकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। मला 7 वर्ष झाली, इतरांना संधी द्या असं जयंत पाटील स्वतः म्हटले होते, त्यामुळे त्यांनी जागा खाली केली असेल असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले। भाजपसारख्या पक्षात देखील 2 वर्षात अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया होत असते, वेगवेगळ्या लोकांना संधी दिली जाते असं भुजबळ म्हणाले। जयंत पाटलांनी अद्याप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या खोट्या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंनी दिली। संजय राऊतांनी तोंड बंद करावं, राऊत हे एकनाथ शिंदेमुळे खासदार आहेत अशी खोचक टीका शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे। राऊत यांच्याकडून उसना अवसान आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही खोतकर यांनी म्हटलेलं आहे। आणि नीट गुमानपणे जे आहे ते